आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. आजच्या राजकारणात तत्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा आणि विचारनिष्ठा कमी होत चालली असून सत्तेनुसार पक्ष आणि भूमिका बदलण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसून समाज परिवर्तनाचे साधन आहे. त्यामुळे विचारांशी तडजोड न करता संघर्ष करत राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे आयोजन शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गडकरी यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, हर्षवर्धन देशमुख, निर्मला देशमुख, दिलीप इंगोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाहीये, विचार शून्यता ही समस्या आहे. आणि म्हणून कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात. कधी जनता निवडून देते, कधी निवडून देत नाही. परंतु जिवंत माणसाचं व्यक्तित्व असं असतं की तो प्रवाहाच्या बरोबर कधी वाहत जात नाही. जिवंत मासा जो असतो तो नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो आणि काडी कचरा आणि मेलेला मासा हा नेहमी प्रवाहाबरोबर वाहत असतो. माझे तुमचे विचार कदाचित पटतील, राजकीय विचार पटणार नाही, वेगळे असतील. पण जे कोणते विचार आहे त्याच्याशी, त्या नेत्याशी मी प्रामाणिक राहीन. ही तुमच्यातली जी इमानदारी आहे त्याला मी नक्की दाद देतो आणि त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. कारण हे फार कमी आहे, हे हळूहळू कमी होत चाललेलं आहे. राजकारणामध्ये राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. राजकारण आहे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशियो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि हा विचार स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, शेती क्षेत्राबद्दल, कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता ठेवून हे चित्र बदलवण्याचा आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि या सगळ्या कार्यामध्ये या दोघांचे योगदान आहे हे निश्चितपणे खूप मोठं आहे. आणि त्यामुळे आपण सगळेजण या बाबतीत त्यांच्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं, त्यांचं अभिनंदन करणं. ज्याला संस्थेबद्दल आस्था आहे, पंजाबरावांबद्दल आस्था आहे, त्यांच्या उद्दिष्टाबद्दल आस्था आहे, त्यांनी सगळ्यांनी स्वाभाविकपणे त्यांचं अभिनंदन करणं अतिशय स्वाभाविक आहे. एक गोष्ट अजून महत्वाची आहे ती मला विशेष रूपाने आवडली की भैयासाहेब, राजकारणात तुमच्यासारखी माणसं फार कमी आहेत. कारण राजकारणातले 90% खेळाडू वाटच पाहतात कोणत्या पार्टीचं सरकार होते आणि कोण मंत्री बनतात. त्यांचे झेंडे दंडे हार तयारच राहतात. त्यांनी पक्ष का सोडला हे त्यांनाही कळत नाही. ज्या पक्षात गेलं त्यांना येऊन जात. खरं म्हणजे मला कधीच कळत नाही की शिक्षण संस्थेच्या निवडणुका का होतात आणि का लोक राजकारण शिक्षण क्षेत्राशी जोडतात. खरं म्हणजे जे चांगलं काम करतात त्यांच्या मागे जनते उभं राहिलं पाहिजे तर शैक्षणिक संस्थेचा विकास होईल. नाही केलं तर त्यांना बदलवलं पाहिजे. पण हळूहळू सगळ्या दृष्टीमध्ये आपल्या देशातली लोकशाही जी आहे त्याला खऱ्या अर्थाने जबाबदार नेते किंवा पक्ष नाही आहे, जनता जबाबदार. आणि जशी जनता आहे तसे नेते मिळतात लोकांना. तुम्हाला ठरवलं पाहिजे की उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता काम करणाऱ्या लोकांना निवडून द्यायचं की निवृत्त करायचं. शक्यतो निवडणुका टाळल्या पाहिजे. राजकारणाच्या निवडणुकापुरतं राजकारण 15 दिवसाचं 20 दिवसाचं सगळ्यांनी केलं पाहिजे. पण निवडणुका संपल्यानंतर ते राजकारण सत्ताकारण न राहता समाजकारण झालं पाहिजे. आणि ते करत असताना जे योग्य आणि चांगलं काम असेल ते सगळ्यांचं केलं पाहिजे. आणि चुकीचं आणि वाईट काम आपल्याच असेल त्याला समजावून सांगितलं पाहिजे की हे करणं बरोबर नाही. खऱ्या अर्थाने आज या संस्थेचा जो प्रभाव आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.